Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the exempted incomes under Section 10. In this lecture, we will study what is the meaning of exempted incomes and what are the different exempted incomes under Section 10 of Income Tax Act. Before starting to this particular point, just for revision purpose, in the previous few lectures, we have seen the basic definitions of Income Tax Act. We have seen the definitions, that is the concepts like assessment year, previous year. After that, we have seen the concepts like assessee, person. After that, we have seen the definitions like Indian company, agricultural income, capital assets, what is the meaning of total income, what are the different heads of income that we have already seen in the previous few lectures. Now to this lecture we are going to see the concept of exempted incomes and the different exempted incomes under section 10 of Income Tax Act. आपण या अगोदर पाठीमागच्या लेक्चर्समध्ये इन्कम टॅक्स रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ज्यामध्ये असेसमेंट इयर ही पहिली कन्सेप्ट असेल, त्यानंतर प्रिव्हियस इयर ही कन्सेप्ट आहे, त्यानंतर असेसी, फोर्थ पर्सन, त्यानंतर इंडियन कंपनी, कॅपिटल असेट, हेड्स ऑफ इन्कम, टोटल इन्कम, कॅपिटल अँड रेव्हेन्यू इन्कम्स अँड एक्सपेंडिचर, कन्सेप्ट ऑफ असेसमेंट, ह्या सर्व कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपण एक्झम्प्टेड इन्कम्स म्हणजे काय आणि इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन 10 आहे त्यामध्ये एक्झम्प्टेड इन्कम कोणकोणते दिलेले आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द लेक्चर. फर्स्ट we will start with the concept of exempted income, means we will see what is the meaning of exempted income. सगळ्यात पहिल्यांदा आपण exempted incomes म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. We know that every person earns an income through various ways. There are various ways, there are various sources by which a person can earn an income. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. Some people earns income by doing a job in the form of a salary. काही लोक जॉब करून सॅलरीद्वारे इन्कम मिळवतात. Some people earns income through wages. काही जण स्वरूपामध्ये इन्कम मिळवतात. Some people earns income by doing any business. काही लोक बिझनेस करून इन्कम मिळवतात. सम पीपल अर्न्स इन्कम बाय डुईंग एनी प्रोफेशन. एखादं स्वतःचं प्रोफेशन चालवून ते इन्कम मिळवतात. सम पीपल अर्न्स इन्कम बाय डुईंग ॲग्रिकल्चरल वर्क. काही शेतीची कामं करून सुद्धा इन्कम मिळवत असतात. सम पीपल अर्न्स इन्कम इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट, डिव्हिडंड बाय मेकिंग अन इन्व्हेस्टमेंट. काही गुंतवणूक करून, फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये FD करून, फिक्स डिपॉझिट करून ते इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये, डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये इन्कम मिळवतात. सो इन शॉर्ट देर आर व्हेरियस वेज, देर आर व्हेरियस सोर्सेस फॉर अर्निंग अन इन्कम. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग हे उपलब्ध असतात. वेगवेगळ्या मार्गांनी एखादा व्यक्ती हा इन्कम मिळवत असतो. अँड जनरली ऑन द इन्कम्स अर्न, ओके, द पर्सन इज रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आपण जे काही इन्कम मिळवतो त्या इन्कमवरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. इन इंडिया देर इज अ सिस्टीम दॅट इफ द ॲन्युअल इन्कम इज मोर दॅन ₹2,50,000, जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, देन ही इज रिक्वायर्ड टू पे द टॅक्स टू द गव्हर्नमेंट. तर त्या व्यक्तीला गव्हर्नमेंटला टॅक्स हा द्यावा लागतो. ओके, ऑन एव्हरी इन्कम, okay, on the majority of the incomes the concerned person is required to pay tax to the government. ज्या व्यक्तीला इन्कम मिळालेलं आहे त्या व्यक्तीनं स्वतःच्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो. टेक एक्झाम्पल ऑफ युअर पेरेंट्स मे बी अर्निंग अन इन्कम बाय डुईंग अ जॉब or by doing any business or by running any profession or by doing agricultural activity. तुमच्या पेरेंट्सचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, तुमच्यापैकी काही जणांचे पेरेंट्स हे जॉब करून सॅलरीच्याद्वारे इन्कम मिळवत असतील. काही जणांचे पेरेंट्स हे बिझनेस करून पैसे मिळवत असतील. काही जणांचे पेरेंट्स एखादं प्रोफेशन चालवून पैसे मिळवत असतील. काही जणांचे पेरेंट्स शेती करून पैसे मिळवत असतील. ओके, ऑन द इन्कम अर्न, okay, the concerned person who has received the income, who has earned the income, he is required to pay tax to the government.
त्या व्यक्तीनं त्याला जे काही इन्कम मिळालेलं आहे त्या इन्कमवरती त्यानं गव्हर्नमेंटला टॅक्स हा पे करायचा असतो. ओके, अँड जनरली द टॅक्स इज पेएबल ऑन ऑल द इन्कम्स रिसिव्ड बाय द पर्सन. आपल्याला जे काही इन्कम मिळतात त्यापैकी मेजॉरिटी इन्कम्स असे असतात की त्या इन्कमवरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स हा द्यावाच लागतो. बट देअर आर सर्टन इन्कम्स, असे काही इन्कम्स आहेत, देअर आर सर्टन इन्कम्स ऑन विच ए पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट अँड सच इन्कम्स आर कॉल्ड ॲज अ एक्झम्प्टेड इन्कम्स. सो दिस इज द सिम्पल मीनिंग ऑफ एक्झम्प्टेड इन्कम. व्हॉट इज एक्झम्प्टेड इन्कम? एक्झम्प्टेड इन्कम म्हणजे काय? तर एक्झम्प्टेड इन्कम्स मीन्स those incomes, असे इन्कम्स, those incomes on which a person is not required to pay tax to the government. ज्या इन्कमवरती आपल्याला इन्कम तर मिळालेला आहे त्या इन्कम ला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही, अशा इन्कम्सला एक्झम्प्टेड इन्कम्स असं म्हटलं जातं. ओके, वन्स अगेन आय रिपीट द सेंटेन्स. व्हॉट इज एक्झम्प्टेड इन्कम्स? एक्झम्प्टेड इन्कम्स म्हणजे काय? एक्झम्प्टेड इन्कम्स मीन्स दोज इन्कम्स ऑन विच ए पर्सन अन इंडिव्हिज्युअल इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. एक्झम्प्टेड इन्कमचा अर्थ हा होतो की असे इन्कम्स आहेत काही की ज्या इन्कम्सवरती आपल्याला त्या व्यक्तीला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. ओके, टॅक्स इज नॉट पेएबल ऑन दीज इन्कम्स. सच इन्कम्स आर कॉल्ड ॲज अ एक्झम्प्टेड इन्कम्स. एक्झम्प्टला मराठीमध्ये माफ असं म्हटलं जातं. त्याच्यावरती टॅक्स भरायचं पूर्णपणे माफ आहे, टॅक्स भरावा लागत नाही. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ एक्झम्प्टेड इन्कम्स. अँड द लिस्ट of such exempted incomes is given under section 10 of Income Tax Act. It is very important for objective type questions. An objective question may be asked that exempted incomes are given under section ... of Income Tax Act. The answer is under section 10 of Income Tax Act. इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे त्या इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 10मध्ये एक्झम्प्टेड इन्कम्स कोणकोणते आहेत त्या एक्झम्प्टेड इन्कमची लिस्ट इट इज गिवन अंडर दॅट पर्टिक्युलर सेक्शन. त्या सेक्शनमध्ये एक्झम्प्टेड इन्कम कोणते हे सर्व त्यामध्ये दिलेले आहेत. ओके, नाव वी विल सी सम ऑफ द एक्झम्प्टेड इन्कम्स अंडर सेक्शन 10. ह्या सेक्शन 10मध्ये कोणकोणते इन्कम्स एक्झम्प्टेड आहेत ते आपण आता पाहणार आहोत. ओके, द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट exempted income is agricultural income obtained from a land situated in India. The last word is very important. The land should be situated in India. Okay, first this is the first exempted income. Okay, भारतामध्ये हे पहिले exempted income आहे. We know that India is an agrarian economy. Okay, भारत हा कृषी प्रधान देश आहे. And still today also near about more than 60% of the population of our country is depend upon the agricultural sector for their food. आज देखील आपली जे काही देशाची लोकसंख्या आहे त्यापैकी 60% जास्त लोकसंख्या ही अजूनही शेती ह्या व्यवसायावरतीच डिपेंड आहे. ओके, अँड वी नो दॅट द ओव्हरऑल हेल्थ ऑफ द ॲग्रिकल्चरल सेक्टर इज नॉट दॅट गुड. ओव्हरऑल जर आपण अभ्यास केला तर शेती हे जे काही क्षेत्र आहे त्या शेती ह्या क्षेत्राची अवस्था काय खूप चांगली आहे अशातला भाग नाही आहे. ओके, मेजॉरिटी ऑफ द फार्मर्स आर कमिटिंग सुसाईड ड्यू टू लेस प्रोडक्शन, ड्यू टू लेस प्राइसेस एक्सेट्रा एक्सेट्रा. भारतामध्ये अजून देखील कित्येक शेतकरी हे कमी उत्पन्न किंवा कमी उत्पादन ह्या वेगवेगळ्या कारणामुळं ओके आत्महत्या करत आहेत. ओव्हरऑल द हेल्थ ऑफ द ॲग्रिकल्चर सेक्टर इज नॉट दॅट गुड. ओव्हरऑल जर आपण विचार केला तर शेती ही जे काय क्षेत्र आहे त्याची जी काय आर्थिक अवस्था आहे ती काही एवढी चांगली नाही आहे. त्यामुळं देअरफॉर इन इंडिया इट इज स्पेसिफिकली दिस पर्टिक्युलर रूल इज मेड दॅट एनी ॲग्रिकल्चरल इन्कम ऑप्टेन्ड इज exempted income. What it means? It means that if any farmer
earns certain agricultural income, then he is not required to pay tax to the government on that particular agricultural income. एखाद्या शेतकऱ्याने शेती करून जे काही इन्कम मिळवलं असेल, शेती करून मिळवलेले इन्कम, त्या इन्कमवरती त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागत नाही आणि म्हणूनच त्या शेतीच्या उत्पन्नाला ॲग्रिकल्चरल इन्कमला एक्झम्प्टेड इन्कम असं म्हटलं जातं. सो फर्स्ट एक्झम्प्टेड इन्कम इन इंडिया इज agricultural income obtained from a land situated in India. The condition is very important. Okay, the land from which agricultural income is obtained should be in India. ज्या जमिनीतून आपण शेती करून उत्पन्न मिळवलेले आहे ती शेत जमीन, ती जी जमीन आहे, जागा आहे, ती जमीन हे भारतामध्ये असणं गरजेचं आहे. जर ती जमीन भारतामध्ये असेल तर त्यातून मिळवलेलं जे काही शेतीच्याद्वारे मिळवलेलं उत्पन्न आहे ते एक्झम्प्टेड इन्कम आहे, त्यावरती कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो दिस इज द फर्स्ट एक्झम्प्टेड इन्कम, दॅट इज ॲग्रिकल्चरल इन्कम ऑब्टेन्ड फ्रॉम अ लँड सिच्युएटेड इन इंडिया. दिस इज फर्स्ट. Then the second exempted income in India is dividend received from an Indian company. We have already studied the concept of Indian company. Indian company म्हणजे काय हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. What is Indian company? Indian company means a company which is formed as per the existing Companies Act in India and having its head office in India. Indian company म्हणजे काय तर ज्या कंपनीची स्थापना भारतामधील कंपनी कायदा, मग तो 2013चा कायदा असेल, कंपनी ॲक्ट 1956 असेल किंवा अगोदरचा कोणताही असेल, भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे कंपनीची स्थापना झाली असेल आणि त्या कंपनीचं हेड ऑफिस हे जर भारतात असेल, देन दॅट पर्टिक्युलर कंपनी इज कॉल्ड ॲज अ इंडियन कंपनी. And we know that a company issues shares to the different people. Okay, कंपन्या कॅपिटल गोळा करण्यासाठी लोकांना शेअर्स विकतात. And the persons, the individuals who purchases the shares are called as a shareholders. जी लोक शेअर्स खरेदी करतात त्यांना शेअर होल्डर्स असं म्हटलं जातं. अँड दीज शेअर होल्डर्स गेट द रिटर्न्स इन द फॉर्म ऑफ अ डिव्हिडंड ॲट द एंड ऑफ द इयर. ह्या शेअर होल्डरला त्यांनी जे काही गुंतवणूक केलेली आहे त्या बदल्यात काय मिळतं तर वर्षाच्या अखेरीला त्यांना कंपनीकडून डिव्हिडंड मिळतो, म्हणजे लाभांश मिळतो. हा जो काही डिव्हिडंड मिळतो, ओके, डिव्हिडंड मिळाला, डिव्हिडंड रिसिव्ड इज अन इन्कम अँड ऑन धिस इन्कम द कन्सर्न्ड शेअर होल्डर इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. हा जो काही डिव्हिडंड त्या शेअर होल्डरला मिळतो त्या डिव्हिडंडवरती, त्या लाभांशावरती त्या शेअर होल्डरनं गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यायचा नसतो. म्हणजे डिव्हिडंड मिळाला हे इन्कम आहे, पण त्या इन्कमवरती टॅक्स द्यावा लागत नाही, म्हणून त्याला इट इज कॉल्ड एज अ एक्झम्प्टेड इन्कम. म्हणूनच त्याला एक्झम्प्टेड इन्कम असं म्हटलं जातं. सो द सेकंड एक्झम्प्टेड इन्कम इन इंडिया इज डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम एन इंडियन कंपनी. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, डिव्हिडंड शुड बी रिसिव्ड फ्रॉम इंडियन कंपनी, देन इट इज एक्झम्प्ट. जर तो डिव्हिडंड इंडियन कंपनीकडून मिळाला असेल तरच तो इन्कम जे आहे ते एक्झम्प्टेड इन्कम असं ट्रीट केलं जातं. दिस इज सेकंड. थर्ड एक्झम्प्टेड इन्कम इज शेअर ऑफ प्रॉफिट रिसिव्ड बाय द पार्टनर्स फ्रॉम पार्टनरशिप फर्म. ओके, पार्टनरशिप फर्मकडून जो काय प्रॉफिटचा हिस्सा मिळतो, शेअर मिळतो पार्टनर्सला. टेक सिम्पल एक्झाम्पल, इन द 12th स्टँडर्ड यू स्टडीड द फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म. तुम्ही 12वीमध्ये असताना पार्टनरशिपचं फायनल अकाउंट पाहिलेलं आहे. सपोज द नेट प्रॉफिट कम्स टू ₹1 lakh. एखाद्या पार्टनरशिपचं समजा नेट प्रॉफिट असेल ₹1,00,000 अँड सपोज देअर आर 2 पार्टनर्स, दोनच पार्टनर्स आहेत ए आणि बी, अँड देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो समजा इक्वल असेल तर आपण काय करतो, जो नेट प्रॉफिट आहे, द नेट प्रॉफिट ऑफ ₹1 lakh इज डिवायडेड अमंग ए अँड बी इक्वली. आपण तो दोघांमध्ये इक्वली वाटतो. सो ए आणि बी दोघांना 50,000 आणि 50,000 असे दोघांना आपण डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, दिस इज व्हॉट वी हॅव स्टडीड इन द 12th स्टँडर्ड. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस, ॲक्च्युअलमध्ये असं केलं जात नाही. ॲक्च्युअलमध्ये काय केलं जातं, व्हॉट एव्हर इज द नेट प्रॉफिट ऑफ द पार्टनरशिप फर्म, जो काय पार्टनरशिप फर्मला प्रॉफिट झालेला आहे, फॉर एक्झाम्पल ₹1,00,000, तर फर्स्टली द पार्टनरशिप फर्म हॅज टू पे टॅक्स ऑन धिस प्रॉफिट टू द गव्हर्नमेंट. पहिल्यांदा हा जो काय नेट प्रॉफिट 1,00,000 झालेला आहे त्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो नेट प्रॉफिटवरती. सपोज टॅक्स रेट इज 20%. समजा टॅक्सचा दर हा 20% असेल तर आपला नेट प्रॉफिट किती आहे, ₹1,00,000. 1,00,000च्या 20%
म्हणजे 20,000 रुपये हा टॅक्स द्यावा लागेल. आपला नेट प्रॉफिट होता 1 लाख. 1 लाखामधून 20,000 टॅक्स पेड केला. 1 लाखातून 20,000 गेले म्हणजे राहिला किती प्रॉफिट टॅक्स पेड करून? तर 80,000 प्रॉफिट शिल्लक राहिला. जो शिल्लक प्रॉफिट आहे, द रिमेनिंग प्रॉफिट ऑफ ₹80,000 विल बी डिस्ट्रीब्युटेड अमंग ए अँड बी इक्वली. जो राहिलेला 80,000 प्रॉफिट आहे तो ए आणि बी या दोघांमध्ये इक्वली. मग 80,000 इक्वली कसे वाटू आपण? तर ए विल गेट 40,000 अँड बी विल ऑल्सो गेट 40,000. दोघांनाही 40,000 रुपये एवढे मिळतील. मग एला जो शेअर मिळाला आहे प्रॉफिटमधून किती मिळाला? 40,000. बीला जो काही शेअर मिळाला किती रुपये मिळाला? 40,000. ऑन धिस शेअर ऑफ ₹40,000, द ए अँड बी दे आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ओके, एला आणि बीला म्हणजे पार्टनरशिप फर्मचे जे कोण पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सला जो काय प्रॉफिटमधला हिस्सा मिळाला आहे, एला मिळाला 40,000 म्हणजे एचं इन्कम झालं 40,000. बीला हिस्सा किती मिळाला? 40,000 म्हणजे त्याचं सुद्धा इन्कम झालं 40,000. ह्या हिस्स्यावरती, ह्या शेअरवरती ए असू किंवा बी असू ह्या कुणीही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा नसतो. का द्यायचा नसतो? इट इज बिकॉज ऑलरेडी द पार्टनरशिप फर्म हॅज पेड टॅक्स ऑन ₹1 lakh. अगोदरच आपल्या पार्टनरशिप फर्मनं 1 लाख जो प्रॉफिट होता ना पार्टनरशिप फर्मचा, 1 लाख नेट प्रॉफिट होता, त्या 1 लाखावर ऑलरेडी 20% टॅक्स अगोदरच 20,000 पेड केलेला आहे. 1 लाखाचे 20% म्हणजे 20,000 अगोदरच पेड केलेला आहे आणि तो टॅक्स 1 लाखावर पेड केला आहे. आणि एला आणि बीला जे काय पैसे मिळाले, एला मिळाले 40,000 आणि बीला पण मिळाले किती? 40,000. हे जे 40,000 रुपये मिळाले ते त्या 1 लाखामधूनच आहेत आणि ऑलरेडी आवर पार्टनरशिप फर्म हॅज पेड टॅक्स ऑन ₹1 lakh. पार्टनरशिप फर्मनं अगोदरच 1 लाख रुपये टॅक्सचे पेड केले असल्यामुळं 1 लाखावर टॅक्स पेड केला गेला असल्यामुळे आता जे काय एला 40,000 मिळतील, बीला 40,000 मिळतील त्याच्यावर त्यांनी कोणताही टॅक्स द्यायचा नसतो. मग एला इन्कम मिळालं 40,000, बीला इन्कम मिळालं 40,000. ह्या इन्कमवरती त्यांनी कोणताच टॅक्स द्यायचा नाही आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज थर्ड एक्झम्प्टेड इन्कम इन इंडिया. Similarly, the fourth exempted income is also similar to this. Share of profit received by the partners, that is members, from the profits of joint Hindu family business. Okay, we know that in a joint Hindu family business, the family members, okay, of one Hindu family runs their family business. घरामधील जे कोण लोक असतील ते स्वतःचा फॅमिली बिझनेस रन करत असतात. अँड वॉट एव्हर इज द प्रॉफिट ऑफ द बिझनेस इट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग इट्स मेंबर्स. जो काही प्रॉफिट होईल तो आपल्या मेंबर्समध्ये ते डिस्ट्रीब्यूट करतात. टेक सिम्पल एक्झाम्पल, जस्ट लाईक प्रिव्हियस एक्झाम्पल. सपोज नेट प्रॉफिट इज ₹1 lakh. ओके, एक नेट प्रॉफिट किती आहे? 1 लाख रुपये. अँड सपोज देर आर 4 मेंबर्स. त्या बिझनेसचे, हिंदू फॅमिली बिझनेसचे 4 मेंबर्स असतील तर पहिल्यांदा जो नेट प्रॉफिट आहे, ऑन द नेट प्रॉफिट फर्स्टली दे हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. पहिल्यांदा गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. सपोज टॅक्स रेट इज 20%. लाईक प्रिव्हियस एक्झाम्पल, 1 लाखाचे 20% म्हणजे त्यांना 20,000 रुपये टॅक्स पेड करावा लागेल, बरोबर. मग 1 लाख रुपये प्रॉफिट होता, त्यातून 20,000 टॅक्स पेड केला. प्रॉफिट शिल्लक किती राहिला? द रिमेनिंग प्रॉफिट इज ₹80,000. प्रॉफिट शिल्लक राहिला 80,000 रुपये. द रिमेनिंग प्रॉफिट ऑफ ₹80,000 इट विल बी डिस्ट्रीब्युटेड अमंग इट्स 4 मेंबर्स. त्या बिझनेसचे जे कोण 4 मेंबर्स आहेत, 4 पार्टनर्स आहेत, त्या चौघांमध्ये जो काय 80,000 प्रॉफिट शिल्लक आहे टॅक्स पेड केल्यानंतरचा 80,000 तो त्या चौघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. सपोज इफ देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल, त्या चौघांचा रेशो जर इक्वल असेल तर जो काय प्रॉफिट शिल्लक आहे 80,000 तो चौघांमध्ये इक्वली म्हणजे ए बी सी डी चौघांना 20,000, 20,000, 20,000 आणि 20,000, चौघांना 20,000 रुपये इन्कम मिळाला. मग जे काही त्यांना इन्कम मिळाला आहे प्रत्येक मेंबरला, प्रत्येक पार्टनरला 20,000 हे इन्कम मिळाला. आणि या इन्कमवरती देखील ए असेल, बी असेल, सी असेल किंवा डी असेल या कोणीही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा नसतो. इन्कम तर मिळाला आहे पण त्या इन्कमवरती टॅक्स द्यायचा नाही. सो इट इज कॉल्ड ॲज अ एक्झम्प्टेड इन्कम. ओके, सो दिस इज द फोर्थ एक्झम्प्टेड इन्कम इन इंडिया. नाव वी विल सी द फिफ्थ एक्झम्प्टेड इन्कम. फिफ्थ एक्झम्प्टेड इन्कम इज LIC, means Life Insurance Corporation. LIC policy amount or insurance policy amount received on the death or maturity of the policy.
Okay, we know that in our family, at least one or two member has an insurance policy of his life. ओके, घरामध्ये आपल्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची तरी इन्शुरन्स पॉलिसी असते, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. ओके, जनरली द पिरियड, द ड्युरेशन ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी इज 15 years, 20 years or 25 years. त्या इन्शुरन्स पॉलिसीची मुदत ही 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष एवढी असते. अँड व्हेन वी गेट द मनी फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी, आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून कधी पैसे मिळतात? एक तर आफ्टर द मॅच्युरिटी ऑफ पॉलिसी, म्हणजे पॉलिसीची मुदत संपल्यानंतर, ऑर डेथ ऑफ पॉलिसी होल्डर, ज्या व्यक्तीच्या नावानं पॉलिसी आहे त्या पॉलिसी होल्डरचा मृत्यू. ओके, विच एव्हर इज अर्लियर. ओके, मॅच्युरिटी ऑफ द पॉलिसी ऑर डेथ ऑफ पॉलिसी होल्डर, विच एव्हर इज अर्लियर. मग हे जे काही इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळतात, एकतर डेथ झाल्यावर मिळतात किंवा मॅच्युरिटी, मुदत संपल्यानंतर पैसे मिळतात. हे जे काही पैसे इन्शुरन्स कंपनीकडून मिळतात इन्शुरन्स पॉलिसीचे, ऑन धिस इन्कम ऑल्सो द कन्सर्न्ड पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. हे जे काही इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीची रक्कम मिळते त्या रकमेवरती देखील ते जे काही पैसे मिळाले, फॉर एक्झाम्पल 2 लाख रुपये मिळाले, 4 लाख रुपये मिळाले, पैसे मिळाले, हे आपलं इन्कम आहे. अँड ऑन धिस इन्कम वी आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. या इन्कमवरती आपल्याला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज अन एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज फिफ्थ. द नेक्स्ट एक्झम्प्टेड इन्कम is daily allowance received by a member of parliament. Member of parliament means khasdar, and by member of legislative assembly, MLA means amdar. Okay, we know that for every taluka there is amdar, and for every district there is a khasdar, that is MP, member of parliament. Okay, and when the पार्लमेंटरी सेशन इज गोइंग ऑन, ज्या वेळेला लोकसभा राज्यसभेचं सेशन चालू असेल किंवा विधानसभाचं सेशन चालू असतं, त्यावेळेला ऑल द MLAs अँड ऑल द MPs आर रिक्वायर्ड टू अटेंड दॅट पर्टिक्युलर सेशन. त्यावेळेला जे आमदार असतील त्यांना विधानसभेमध्ये जावं लागतं, जे खासदार असतील त्यांना लोकसभा राज्यसभेमध्ये तिथं जाऊन हजर राहावं लागतं. ओके, फॉर अटेंडिंग द सेशन. ओके, ते सेशन अटेंड करण्यासाठी जेवढे दिवस तुम्ही सेशन अटेंड करता त्यासाठी तुम्हाला जो डेलीचा खर्च आहे अटेंड करण्यासाठीचा तिथला खर्च, त्यासाठी द MLAs अँड द MPs गेट द डेली अलाउन्स. डेली अलाउन्स मीन्स दैनंदिन भत्ता. डेली रोजचा जो काय खर्च आहे तो खर्चासाठी दैनंदिन भत्ता हा दिला जातो. आणि जे काही पैसे मिळतात कुणाला मिळतात? हे MLAs आणि MPsना, जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना डेली अलाउन्स मिळतो विधानसभेमध्ये किंवा लोकसभा राज्यसभेमध्ये हजर राहण्याबद्दल. ओके, हे जे काही त्यांना पैसे मिळतात, हे जे काही त्यांना इन्कम मिळतं, ऑन धिस इन्कम दे आर नॉट रिक्वायर्ड टू पे द टॅक्स. ओके, इन्कम तर मिळालं आहे पण त्यावरती टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज अन एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज 6th. देन नेक्स्ट 7th exempted income is interest on national saving certificates, that is NSC, 8th issue. Okay, this is one type of investment which we can make in the post office. आपण पोस्ट ऑफिसमध्ये ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याचं नाव आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. इन मराठी इट इज कॉल्ड एज अ राष्ट्रीय बचत पत्र. ओके, इफ वी मेक अन इन्व्हेस्टमेंट इन NSC 8th issue, then whatever the interest we will earn फ्रॉम दॅट इन्व्हेस्टमेंट, आपण NSCमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ज्याची मुदत ड्युरेशन हे 5 वर्ष असतं. जसं आपण बँकेमध्ये FD करतो तसंच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्समध्ये जर आपण पैसे गुंतवले, ओके, त्याची मुदत किती असते? द ड्युरेशन, द पिरियड इज 5 years. ओके, अँड एव्हरी इयर वी गेट द इंटरेस्ट ऑन NSC. आपल्याला दरवर्षी जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्याच्यावरती व्याज मिळतं. ओके, वॉट एव्हर द इंटरेस्ट वी विल अर्न फ्रॉम दॅट पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट, द इन्कम अर्न इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट इज ऑल्सो एक्झम्प्टेड इन्कम. ते जे काय आपल्याला इन्व्हेस्टमेंटवरती व्याज मिळेल पोस्टाकडून, पोस्ट ऑफिसकडून जे काही व्याज मिळेल, व्याज मिळालं, इंटरेस्ट रिसिव्ड इज अवर इन्कम, बट ऑन धिस इन्कम वी आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आपल्याला त्या इन्कमवर गव्हर्नमेंटला कुठलाच टॅक्स द्यावा लागत नाही, म्हणून त्याला एक्झम्प्टेड इन्कम असं म्हणतात. ओके, आणि हे जे काय NSC आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे, ड्युरेशन त्याचं 5 वर्ष असतं आणि ते आपण पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. दिस इज 7th. Then the next point is exempted income is interest on post office saving bank account. Okay, generally we open saving bank account in a bank.
आपण सेविंग अकाउंट कुठं ओपन करतो तर बँकेमध्ये करतो. परंतु बँकेमध्ये जर आपण अकाउंट ओपन केलं अँड इफ वी सेव्ह सम मनी ऑन दॅट पर्टिक्युलर अकाउंट, आपण त्यामध्ये जर काय पैसे सेव्ह केले, त्या पैशावरती ऑन द अमाऊंट वी गेट द इंटरेस्ट, आपल्याला त्या पैशावरती व्याज मिळतं. बट द इंटरेस्ट अर्न्ड, ओके, ऑन द इंटरेस्ट अर्न्ड वी हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आपल्याला ते जे काय बँकेकडून व्याज मिळतं, बँकेकडून जे व्याज मिळतं त्याच्यावर आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. सो फॉर सेव्हिंग द टॅक्स वाचवायचा असेल ऑफिशियली लीगली, तर वन ऑप्शन इज वी शुड ओपन अ सेव्हिंग बँक अकाउंट इन पोस्ट ऑफिस. आपण पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग बँक अकाउंट ओपन करू शकतो. त्यामध्ये जे काय पैसे असतील आपल्या अकाउंटला त्यावरती जेवढं बँक व्याज देते, ओके, ॲट द पोस्ट ऑफिस अल्सो गिव्स द इंटरेस्ट ॲट द सेम रेट. जेवढा बँकेचा व्याजदर आहे तेवढाच पोस्टाचा सुद्धा व्याजदर असतो, तेवढाच व्याज आपल्याला पोस्टाकडूनही मिळतं. अँड वन अनदर बेनिफिट इज द इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम द पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाउंट इज टोटली एक्झम्प्टेड. त्या व्याजावरती पोस्ट ऑफिसकडून सेव्हिंग अकाउंटच्या व्याजावरती आपल्याला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. ओके, सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. सो बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट काढून पैसे ठेवण्यापेक्षा बेटर ऑप्शन हा असतो की पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट काढलं, व्याज तेवढंच मिळणार आहे आणि प्लस त्या व्याजावरती त्या इंटरेस्ट इन्कमवरती आपल्याला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज 8th. देन द 9th एक्झम्प्टेड इन्कम इज स्कॉलरशिप रिसिव्ड फॉर मीटिंग एज्युकेशनल एक्सपेन्सेस. ओके, इफ एनी स्टुडंट receives scholarship from any authority, state government, central government, local authority, or from university. Okay, if the scholarship is received for meeting, for paying the educational expenses, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जर स्कॉलरशिप एखाद्या विद्यार्थ्याला मिळाली, तर जी काय स्कॉलरशिपची अमाऊंट मिळालेली आहे, अमाऊंट रिसिव्ड मीन्स इट इज हिज इन्कम, बट ऑन धिस इन्कम ही इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ह्या स्कॉलरशिपच्या रकमेवरती त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज 9th. देन 10th एक्झम्प्टेड इन्कम इज कॉम्पेन्सेशन मीन्स नुकसान भरपाई रिसिव्ड बाय अ वर्कर. एखाद्या कामगाराला, ओके, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला नुकसान भरपाई मिळाली. कशाअंतर्गत? अंडर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट. ओके, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, डिस्प्यूट म्हणजे वाद, जे काही इंडस्ट्रीमध्ये वाद होतात म्हणजे बिटवीन द ओनर्स अँड बिटवीन द वर्कर्स. ओके, सपोज इफ देर इज एनी वर्कर अँड इफ समथिंग हॅपन्स टू हिम, ओके, एनी ॲक्सिडेंट हॅपन्स टू हिम व्हाईल डुईंग द वर्क, काम करत असताना समजा त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानं नुकसान भरपाई कंपनीकडून मागितली आणि ती जर नुकसान भरपाई त्याला दिली गेली नाही अँड सपोज ही फाईल्स अ केस, ओके, अँड अंडर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट ही गेट सर्टन कॉम्पेन्सेशन. त्याला जर काय कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळाली, ओके, केस केली असेल किंवा केली नसेल, सपोज ही गेट एनी कॉम्पेन्सेशन फ्रॉम द कंपनी, okay, under this particular act, then whatever the amount he has received as a compensation, on this amount he is not required to pay tax to the government. नुकसान भरपाई म्हणून जी रक्कम त्याला मिळालेली आहे त्या रकमेवर त्याला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. इन्कम तर मिळाले, पैसे मिळालेत म्हणजे इन्कम आहे, पण त्या इन्कमवर टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज 10th. नाव हिअर वी विल सी द रिमेनिंग 5 इन्कम्स and the remaining incomes we will see in the next lecture. The next exempted income in India is any compensation. Compensation means नुकसान भरपाई received on account of disaster. Disaster means आपत्ती, like earthquake म्हणजे भूकंप, flood म्हणजे पूर, etc. from state government, central government or from local authority. Okay, whenever the natural calamities, the disasters like earthquake or flood happens, okay, the number of peoples, okay, lose certain their precious things. ओके, कित्येक लोक ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे जे काही मौल्यवान वस्तू असतात, त्यांचं घर असेल, घरातल्या वस्तू असतील, ह्यांचं नुकसान होतं. म्हणून
It is the responsibility of the government, state government and central government plus local authority to give compensation, to give help to these people, affected peoples. गव्हर्नमेंटची ही जबाबदारी असते की जे कोण बाधित लोक आहेत, ज्यांना त्रास झालेला आहे, त्यांना मदत करणं, नुकसान भरपाई देणं हे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि लोकल अथॉरिटीचं हे कर्तव्य असतं. ओके, अँड व्हेन एनी पर्सन रिसिव्ज सर्टन कॉम्पेन्सेशन, ओके, ड्यू टू दिस टाईप ऑफ डिझास्टर, ज्या वेळेला अशा प्रकारची एखादी आपत्ती येते आणि नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम दिली जाते, जी काही रक्कम त्या व्यक्तीला मिळते, नुकसान झालेल्या व्यक्तीला पैसे मिळतात, त्या पैशावर, त्या इन्कमवर कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. ओके, ऑन द मनी रिसिव्ड ॲज अ कॉम्पन्सेशन, नुकसान भरपाई म्हणून जी काय रक्कम तुम्हाला मिळाली असेल, त्या व्यक्तीला मिळाली असेल, त्या रकमेवर कोणताही टॅक्स हा द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. देन नेक्स्ट, द 12th एक्झम्प्टेड इन्कम इज इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस कॅश सर्टिफिकेट्स. ड्युरेशन इज मेन्शन्ड हिअर 5 years. ओके, हे सुद्धा नावामध्ये सांगितलं आहे, पोस्ट ऑफिसमध्ये कॅश सर्टिफिकेट्स असतात. ओके, ज्याची मुदत 5 वर्ष असते, त्यामध्ये 5 वर्षासाठी तुम्ही त्यात पैसे गुंतवले, जे काय तुम्हाला इंटरेस्ट मिळेल त्या इंटरेस्टवरती, त्या व्याजावरती, इंटरेस्ट रिसिव्ड इज युअर इन्कम अँड ऑन धिस इन्कम यू आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. या इन्कमवरती तुम्हाला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज 12th. देन द 13th, इट इज सिमिलर मोर ऑर लेस, इंटरेस्ट ऑन नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स. Duration is 10 years. Okay, if you make investment in the post office under national plan certificates, okay, राष्ट्रीय योजना पत्र, it is called as in Marathi, राष्ट्रीय योजना पत्र, and duration is 10 years. Then if you make investment in these certificates for a period of 10 years, then whatever the interest you will earn from this investment, it is totally exempted on the interest received. ओके, यू आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. तुम्ही गुंतवणूक करून जे काही व्याज मिळवाल, त्या व्याजावरती, व्याज मिळालं हे तुमचं उत्पन्न आहे, इन्कम आहे, त्या इन्कमवरती तुम्हाला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज 13. देन सेकंड लास्ट पॉईंट, इंटरेस्ट ऑन नॅशनल प्लॅन सेव्हिंग सर्टिफिकेट्स. ओके, नॅशनल प्लॅन सेव्हिंग सर्टिफिकेट, ड्युरेशन इज 12 years. राष्ट्रीय योजना बचत पत्र in Marathi. Okay, राष्ट्रीय योजना बचत पत्र, the duration is 12 years. Okay, if you make investment in post office under this plan for a period of 12 years, then the interest that you are going to receive for 12 years, 12 वर्ष तुम्हाला जे काही व्याज मिळणार आहे, व्याज मिळालं हे तुमचं इन्कम आहे आणि या इन्कमवरती देखील तुम्हाला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. Then the next exempted income in India is interest on post office national saving certificates. पोस्ट ऑफिस हे काय आहे? राष्ट्रीय, नॅशनल मीन्स राष्ट्रीय, सेव्हिंग बचत पत्र, राष्ट्रीय बचत पत्र. ओके, ड्युरेशन इज 12 years. ओके, ऑन धिस इन्कम ऑल्सो द इंटरेस्ट दॅट यू विल रिसीव, ओके, ऑन धिस इंटरेस्ट इन्कम यू आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. व्याजाद्वारे जे काय तुम्हाला इन्कम मिळेल, त्या इन्कमवरती तुम्हाला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागणार नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. इफ यू सी द लास्ट 4 to 5 points, then they are all related with the post office, and we know that post office are run by the central government. Okay, and the interest received is exempted. It is because it is one type of incentive given to the people to make investment in the post office. जास्तीत जास्त लोकांनी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करावी म्हणून हे इंटरेस्टचं इन्कम एक्झम्प्ट केलेलं आहे. कारण की लोकांना काहीतरी प्रलोभन दिल्याशिवाय लोकांना अट्रॅक्ट करता येत नाही. जास्तीत जास्त लोकांनी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करावी, जास्तीत जास्त पैसे पोस्टाला मिळावे, म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळावे, यासाठी हे काही इन्सेंटिव्ज म्हणजे प्रलोभन दिल्यासारखं आहे की तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला व्याज मिळेल आणि त्या व्याजावरती तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. ओके, प्लस देर आर ऑल्सो अदर थिंग्स. Okay, like LIC policy amount received. We know that LIC is also run by the central government. Okay, it comes under central government. It is a public company. So all these options are given
so as to attract more and more people to make investment in the post offices, in banks, or in LIC, so that the government will get more money from the people, okay, for spending for the common people. So these are the different exempted incomes under section 10 of Income Tax Act. In today's lecture we have seen the meaning of exempted income, plus we have seen the 15 exempted incomes, okay. Then in the next lecture we will see the remaining exempted incomes in India. Okay, so thank you very much.